नमस्कार मित्रांनो, स्वागत असं आपल्या लाडका नरेश कामते रोलोजे आपल्या लाडका यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जाणार होतो म्हणजे एक भन्नाट सफरी, ती म्हणजे जंगलात। तर मित्रांनो, आज आपण जाणार होतो म्हणजे खास खवय्यांसाठी शोधूक जाणार होते म्हणजे अळमी। अळमी म्हणजे थोडक्यात रानातली शुद्ध अशी 100% ऑर्गॅनिक अशी रान अळमी, म्हणजे थोडक्यात फॉरेस्ट मशरूम। हा मित्रांनो, पण ही काही साधी गोष्ट नाही। त्याच्यासाठी जाऊचं लागतं पावसातून, त्याच्यासाठी जाऊचं लागतं ह्या जंगलातून, या पाण्यातून आणि काट्याकुट्यातून। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही रान अळमी कशी असता, कुठच्या प्रकारची रान अळमी आपण शोधूची लागतं आणि अशी 100% ऑर्गॅनिक अशी ही अळमी आपण आता शोधणार आहोत। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या जंगल सफरीला जाऊया। तर चलो। तर मित्रांनो, आता आपण ह्या अळमीच्या शोधात इलो जंगलात। आणि मित्रांनो, जंगलात जाता तर तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असे छोटे मोठे हे धबधबे प्रवाहित झालेले आहेत, छोटे मोठे पाट प्रवाहित झालेले आणि अतिशय सुंदर असं ह्या निसर्ग सौंदर्य। तर मित्रांनो, ह्या पाटाचं पाणी पहिला पिला जाईल, म्हणजे आजही काही ठिकाणी पितात। 12 महिने असे पाट चालू असतात, पण काही कारणास्तव आता पाण्याचा स्रोत कमी झाल्यामुळे आता हे पाट बंद झाले। तर आपल्याबरोबर आता आहात अभय काका। तर चला आपण त्यांच्यावर जाऊया। कोकण म्हणजे एक स्वर्ग असं म्हणतो, तर नक्कीच तुम्ही जर बघाल तर अतिशय अनुभवसुद्धा अतिशय सुंदर असं बघा, एक धबधबा आहे, पाणी आहे। आणि आपण आता खूप असं जे अळमी शोधू गेलो, तर एक सुंदर अशी एक हा निसर्ग यात्रा अतिशय सुंदर असं बरं वाटतं। चलो आता आपण जरा पुढे जाऊया। तर मित्रांनो, ही बघ आपल्या दिसलेली आहेत अळमी, आणि ही अळमी काढू खूप खुश झालो आपण। तर मित्रांनो, आता आपण हे इलव, आणि ही ॲक्च्युली वारुळावर येतात। वारुळ असताना पेड असते, ही पेडावर इल्ली आहेत। तर काढताना खूप सांभाळून काढा, आजूबाजूला बघा, आणि आवाज तर मात्र भरपूर करूच नको। आणि एखादा जनावर वगैरे दिसला सगळ्यातच नसतं असं काय नाही, पण दिसला तर त्याला दुखवू नको। आपलं काम करायचं, ही अलगद अळमी काढते। पण मित्रांनो, ही अळमी काढताना बऱ्याच ठिकाणी विषारी अळमीसुद्धा असतात। ह्या अळमीवर ही पूर्ण वरती पांढरी आहेत बघा, पण काही जी विषारी अळमी असतात ना, त्याच्यावर स्पॉट असतात, वरती एक गोलाकार काळ्या कलरचं स्पॉट असतात। ती अळमी तुम्ही घेऊ नको। बऱ्याच प्रकारची अळमी येतात, त्याच्यामुळे अळमी शोधताना सांभाळूनच शोधा। तर बघा, ही अळमी अशी अलगद अशी काढूची असतात, ती अख्खी येऊ काय, कधी काही येत नाही, ती तोडून काढतात, पण ही अख्खी येऊ शकतो। तर चला। तर ही बघा, आपल्या एवढी अळमी आहे भेटलेली आहेत। ही वारुळाची माती असते, त्याच्यामुळे जेव्हा आपण करणार तेव्हा ही खूप चांगली स्वच्छ धुवून घेऊ पाहिजे। तर आता बघा, ही काही फुललेली आहेत ना, ही आम्ही घेणार नाही। ही बघा इकडे, हे बघा दिसतं, हे सांभाळून काढा, आणि खूप सांभाळूनच काढूचे असतात। आजूबाजू बघून अशी अख्खी अळमी येऊ पाहिजे बघा। तर चला, आता आपण चाललो परत रिटर्न घरी। आणि घरी जाता एक ॲडव्हेंचर बघा, एक खूप असं ह्या पाण्यातून वगैरे जाऊचं लागतं, आणि खूप एक वेगळी एक अनुभव असता। तर आता आपण पुढे जाणार आहोत, ते म्हणजे आपल्या सड्यावर जाणार आहोत। आता इकडे आपण भरपूर फिरलो, पण एकाच ह्याच्यावर भेटली, तर आपण सड्यावर जाणार आहोत। आणि सड्यावर आपला एक दुसरा एक मित्र येणार आहे, चाकरमाने म्हणून, ते आपल्याला तिथे भेटतील, आणि त्याच्याबरोबर आपण आता डायरेक्ट सड्यावर भेटूया। तर चला, या पाटातून आपण निघूया घरी। तर मित्रांनो, जास्त करून ही जी अळमी आहे ना, ही रानात भेटतात, आणि ह्या रानात भेटतात। हे पूर्ण असं जंगलात तुम्ही तर बघा, इथं आजूबाजूला एकदम शांत एकदम वातावरण आहे, एकदम सुंदर वाटतं। पण जेव्हा आपण अळम्या घेतो तेव्हा खूप असं सांभाळून यावं लागतं, तर ही अळमी पेड्यावर येतात। पेड म्हणजे थोडक्यात ते आपण सापाचा वारुळ म्हणतो, त्या सापूचा वारुळावर येते। त्याच्यामुळे अळमी काढताना जरासुद्धा बोलू नये, असं म्हणजे आता सांगतात, आता कशामुळे बोलू नये ते मी सांगत नाही, पण बोलू नये, जेणेकरून ते समजा आतमध्ये जर साप बीप वगैरे असं किंवा एखादा जनावर वगैरे असतात, तर त्यात दुखावू नये। त्याच्यासाठी ॲक्च्युली जो साप आहे हा अळमीसाठी येत नाही, त्या अळमीक एक छोटीशी एक बुंगा पडतो, आणि ह्या बुंग्यासाठी तो ॲक्च्युली साप येत असता, पण तो सहसा सगळ्यातच नसता। पण जेव्हा कोणी जर अळमी काढून जात असतात, तर आजूबाजूला आधी बघा, आजूबाजूला चांगलं साफ करा, आणि त्याच्यानंतर काढा, जेणेकरून तुम्ही सेफ्टी राहाल। तर चला, आत्ता आपण जेव्हा येतो रानात, तेव्हा इकडे तुम्ही दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली बघा,
हे जे असे पेड़ आहेत ना, हे बघा इथे तुम्हाला दिसतात, इथे पेड़ आहे बघा, ही अशी पेड़ आता इथे आली नाही, इथे येऊ शकते, कळलं ना. तर अशा ह्या पेड्यांवर ॲक्च्युली अळमी अशा पेड्यांवर येतात. तर आता आपण असे हे रानात जे शोधतं बघा, असं रानात जाऊचं लागतं, भरपूर शोधूची लागतात. लोक म्हणतात अळमी महाग असता, पण ॲक्च्युली का महाग असता, कारण ही या एवढ्या रानात जाऊन शोधूची असता, थोडीशी रिस्कसुद्धा असता, पण एक ती अळमी एक सुंदर अशी लागता. तर चला आपण आता हे शोध मोहीम चालूच आहे, तर बघूया. तर मित्रांनो, खूप अशी फिरून आपल्याला एका ठिकाणी आता ही अळमी भेटलेली आहे बघा आणि एकदा. तर आता आपण तुम्ही बघा, भरपूर अशा अळम्या आणि मस्त मस्त आत्ता एकदम नुकते म्हणजे आजचेच आहेत आणि ही फुललेली नाहीत, त्याच्यामुळे ही अळमी अतिशय सुंदर लागतात. तर चला आता आपण ही काढूया. चला तर मित्रांनो, आपली हैली अळमी काढून झालेली आहे. आता आपण पुढे बघूया, शोध मोहीम चालू ठेवूया. तर हे बघा, है एक पेढा आपण नाही आहेत बहुतेक, असं काही नाही की सगळ्याच पेढ्यांवर एकाच दिवशी अळमी येतं, असं काही नाही. आत्ता ह्यो महिना चालू झालेला आत्तापासून आणि जवळजवळ श्रावण महिन्यापर्यंत ही अळमी येतात. त्याच्यामुळे बरेच लोक ज्यांना माहीत असतात, ज्यांचं लक्ष असतं, ती लोक लक्ष ठेवून असतात, आदल्या दिवशी जाऊन बघतात हात की नाही, दुसऱ्या दिवशी. कारण का ही अळमी नाशिवंत असतो, कारण का ही जर एक दिवस जरी गेलो, ती फुलान गेली तरी कोण ही घेत नाहीत खाऊसाठी. त्याच्यामुळे चला आता आपण जाऊया घरी. जो नॅचरल छोटा धबधबा म्हणजे थोडक्यात वाळ्याचं पाणी, पूर्ण जंगलात त्याचं पाणी वरतून आणता एक मार्ग येतात, त्याच्यामुळे इकडे धबधबे छोटं निर्माण झालं. ह्या फक्त पावसात असतात आणि इथे आंघोळ करून चाललेले आहेत आमचे अविनाश जाधव. एक नंबर काम. ह्याका म्हणतात अळमी. हे बघा, ह्याका भरपूर अशी माती लागलेली आहे पेडाची. तर ही आता चांगली स्वच्छ अशी धुवची आणि त्याच्यानंतर ह्याची सुंदर अशी भाजी करायची. हे बघा, हे अशी असतात अळमी. तर मित्रांनो, ही बघा, ही असा आपली रान अळमी, म्हणजे शुद्ध अशी ऑर्गॅनिक अशी रान अळमी आणि नॅचरल अळमी. तर मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आपल्या जंगल सफारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या नरेश कमते व्लॉग्स या आपल्या लाडका यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.